आता आम्ही बोलणारच नाही यांच्याशी. कुणाशी? यांच्याशी. यांच्याशी? तेच काय नाव गाव आहे की नाही? यांच्याशी म्हणजे तुझ्या लाडक्या लेकाशी. अगं बाई, काय केलं त्यांनी? न सांगताच निघून गेलेत पन्हाळगडी. गेले बी? हो ना, काल आमच्या हातचं एवढं छान जेवले, ढेकरही दिला, त्यानंतर विडाही खाल्ला त्यांनी. पर विडा रंगतो का अजून? हो तर मग झालं तर. अव ज्या नवऱ्याची जीभ रंगती ना त्याच आपल्या बायकोवर लय जीव असतोय. म्हणजे राजांचा बी तुमच्यावर जीव हाय ना? आहे, पण दारात त्या जाताना सांगून जायला नको का? आम्ही आपल्या इकडे शोधतोय, राजे कुठेत, राजे कुठेत. आणि राजे मात्र पन्हाळगडी भल्या पहाटे. पण हे काही योग्य आहे का? अव कसं आहे, राजांचं मोठमोठ्या संकटांना तोंड द्यायचं धाडस आहे. अगदी शत्रूला बी ललकारत्यात, पर तुमच्या पुढे जरा नांगीच टाकतात. नाही दारात त्या. हो, अव कसं सांगावं, कसं बोलावं. आणि जातो म्हणलं आणि तुम्ही मोडता घातला तर नाही कसं म्हणणार? शिवाय राणीचं मन दुखवायचं कसं हा विचार येतोच मनात. म्हणून नाही विचारलं. मग विचारून का नाही गेलेत आम्हाला? ते आले की विचारा की तेसनीच. अव एकदा माफ करा की माझ्या लेकराला. आणि कामासाठीच गेलेत नव, मग जाऊ द्या की. का तुमचंच अजून मन भरलं नाही राजासनी बघून देखून? घरात त्या आम्हाला काळजी वाटते राजांची. बघा, कोणी विचारलं ना तर सरकारी कामासाठी वकील म्हणून निघालोय, बोलणी करायला असं सांगायचं. तसंच सांगणार. घ्या. आणि हो, अकबराला द्यायची रोजच्या खर्चाची रसद मी तुमच्या बरोबर पाठवतो. आता ते लढद मागं लावू नका हो. कारण रसद घेऊन जायचं म्हणलं तर सरकार कुणी येईल, मावळ्यांचं पथक येईल. मग काय करावं? प्रत्यक्ष म्या ना अनाजी पंत निघालोय. आमच्यामध्ये दुसरं तिसरं कुणी बी नको. ऐकलं का? तुम्ही दोघं निघालात? होय की. हे बघा, अनाजी पंतांचं परवान्यासाठीचं पत्र. एक करा, अनाजी पंतांना म्हणावं मुजुमदारीच्या कामासाठी महाडला चाललोय असं सांगून अकबराकडे जा. नका, 2 दिवसाचा परवाना आहे. तेवढा लय झाला. मग परवान्यासाठीच थांबलो होतो. म्हणजे लगेच निघालात? अहो, लगेच. अनाजी पंत तयारच आहेत. बरं, येऊ का? या. हा तुमचा परवाना. परंतु पंत, अनाजी पंतांना गडुतार होण्याचा परवाना मिळणार नाही. का मिळणार नाही? रावजी पंत, आपण ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी होती. कोणती गोष्ट? हेच, तुम्ही जर परवाना दिलात तर जाब तुम्हाला विचारला जाईल. तुम्ही जबाबदार असाल. मी? हो. आणि म्हणूनच अनाजी पंतांना परवानगी मिळणार नाही. हो कलुशराव, अनाजी पंत लय चिडेला जात्याल. मग ऐका, आडकाठी करू नका. त्या परवाना पण असं कुठं लांब जाणार आहेत? हो, महाडलाच तर जाणार आहेत.
मुजुमदारीच्या कामासाठीच चाललेत ना. हिरोजीराव, तुम्ही वकील कोणाचे आहात? अकबराचे की अनाजी पंतांचे? हा? परवाना मिळणार नाही. या तुम्ही. परवानगी मिळणार नाही मला, या अनाजी पंताला? त्या कलुषाची ही हिंमत आमच्या परवान्यावर शिक्का मारू देत नाही. एवढ्या सोप्या गोष्टी वाटल्या का? आणि हा कोण? याचा काय संबंध? हे अति झालं, अति झालं. आता त्या कलुषाची धडगत नाही. राहुजी नाना, पंत परवाना द्या. उठवा शिक्का. हो पण पण सीता स्वयंवरात उठवा शिक्का. पंत, स्वराज्याचा शिक्का असा सहजासहजी उठत नसतो. त्याकरता समोरचा कागद शहाणा आणि प्रामाणिक असावा लागतो. कलश, कलश म्हणा, कलुषा म्हणा, मला ऐकू येतं. तू माफी असावी पंत, पण तुम्हाला गड उतार होण्यासाठी परवाना मिळणार नाही. पण हे ठरवणारा तू कोण? मी शंभूराजांचा सेवक. सेवक सेवक म्हणून चांगल्याच कुरापती काढायला लागलायस आणि पाण उताराही करू लागलायस रे. पाण उतारा नाही पंत, मी फक्त हुकमाची अंमलबजावणी करतो. म्हणून तुम्हाला परवाना दिला जाणार नाही. हे तू कोण सांगणारा? परवाना देणारा परवाना देतोय. रावजी नाना, द्या परवाना. उठवा शिक्का. नाही पंत, अट्टहास करू नका. हा अट्टहास नाही, हा हक्क आहे माझा. रावजी नाना, परवाना द्या. आणि काय रे, मुजुमदार आहे मी स्वराज्याचा. मुजुमदाराची कामं करावीत का नाही? जरूर करावे, पण त्याकरता सदर आहे. तुम्हाला स्वतंत्र कक्ष दिलाय. तुमच्या हाताखाली 40 सरकार कोण आहे? ते फडावं. प्रत्यक्षात जावं लागतं आम्हाला. मग जा, आम्ही तुम्हाला आडकाठी करणार नाही, पण तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल. पण आतापर्यंत कधी परवाना अर्जात स्पष्टीकरण दिलं नव्हतं. ह्यापुढे द्यावं लागेल. आणि स्वराज्याचा मुजुमदार एवढे छोट्या कामासाठी गावोगावी जातो, तर मग स्वराज्यातून येणाऱ्या रयतेचा खोळंबा होईल. म्हणून तुम्हाला परवानगी नाही. पण आम्ही घेतो जबाबदारी. ते जातात तर जाऊ दे त्यांना. शंभूराजे गडावर नसताना सर्वांनी गडावर हजर राहावं हे गरजेचं आहे. तुम्हाला गडावर थांबावंच लागेल. मला कोणी थांबवू शकत नाही आणि मी थांबणार नाही, हे लक्षात ठेव. बापूजी सूर्याजींना परवानगी देताना एवढा विचार केला असतास तर हा विषप्रयोग टळला असता. त्यांना दे परवाने आणि माझ्यासारख्या सज्जनाला देऊ नकोस. एकच सांगतो ठामपणे, तुम्ही काहीही म्हणा, पण तुम्हाला गड उतारवण्यासाठी परवाना मिळणार नाही. राजमातोश्री अनाजी पंत येत आहेत. बघितलं राजमातोश्री, ही आमची किंमत. काय झालंय पंत? जे पूर्वापार होत आलंय तेच तेच आता झालंय. अपमान अपमान आणि पाण उतारा. हो, सहन तरी किती करायचं? पंत, शांत व्हा. आता किती शांत व्हायचं आणि राग तरी किती गिळायचा? तो साधा ट ला ट र ला र जोडणारा यमक्या कवी म्हणून या रायगडाच्या कपाळावर खुंटी सारखा ऋतूत बसलाय. निघता निघत नाही. पंत, काय झालंय ते नीटपणे सांगाल? हो, गडाखाली उतरायचं नाही असं कलुषा सांगतोय मला. परवानगी नाही म्हणतोय. अहो, परवानगी नाही तर गड उतार होऊ नका. अहो, पण हा कलुषा मुद्दाम हे सगळं. अहो, तो कलश आहे.
तो तर हुकमाचा ताबेदार. तो काही स्वतःच्या मनाचं करणार नाही. आणि काम तितकं महत्वाचं नसेल तर नका जाऊ. काम महत्वाचंच आहे. असं काय महत्वाचं काम आहे? काम महत्वाचं आणि काम तुमचंच आहे. आमचं काम? हो, खलिता आणायचं म्हणत होतो मी. खलिता? हो, तुमच्या सही शिक्क्याचा खलिता जो अकबराकडे राहिला होता तो घेऊन यायचा विचार होता. म्हणजे अनायसे शंभूराजही गडावर नाहीत आणि माझाही कामाचा एवढा व्याप नाही म्हणून निघालो होतो खरं तर. परंतु परवानगी नाही तर गड उतार होता येणार नाही. पंत, तुमच्या शिक्क्याचं पत्र ते शंभूराजांच्या हाती लागू नये म्हणून तुम्ही तळमळत होतात. आमच्या पाठीशी सतत घोषा लावला होता. मीही त्या संधीची वाट बघत होतो. पण राहू दे, द्या आज्ञा मला. पण उद्या असं म्हणू नका या अनाजी पंताने पत्र आणूनच दिलं नाही, तिकडेच ठेवलं, प्रयत्नच केले नाहीत. येतो, पण ही संधी पुन्हा नाही. थांबा. थांबून काय करू? अहो, तुमच्या हातात तरी या गोष्टी आहेत कुठे? म्हणजे तुम्हाला तो अधिकारच नाही. पंत, चला. कुठे? कलुशाकडे? तो गेला असेल आता येसू राणी साहेबांच्याकडे. मग चला येसू राणी साहेबांकडे. राणीसाहेब, बोला कविराज. राणीसाहेब, राजन गेले आणि सदरेवर मनमानी कारभार सुरू झालाय. काय झालं? कोणतंही ठोस कारण नसताना गड उतार होण्यासाठी परवाने मागितले जात आहेत. कोणाला हवेत परवाने? अनाजी पंतांना. आणखी कोण? आम्ही हिरोजींना परवाना देत होतो, कारण त्यांना अकबराला भेटी द्यायला जावं लागतं. वकील आहेत ते. पण अनाजी पंतांना कुठे निघायचं आहे? महाडला. पण त्यांच्या सांगण्यात आणि कामाच्या स्वरूपात एकवाक्यता नाही. शिवाय गडावरची इतर कामही खोळंबतात. म्हणून त्यांना आम्ही परवाना नाकारला. पण ते भांडायला लागले. परवाना पाहिजेच म्हणाले. असं? हा बघा, हा इकडे आला. मी म्हणालो होतो ना हा राणी साहेबांच्या आड दडेल म्हणून. मातोश्री, आपण बोलावलं असतं तर आम्ही आलो असतो. सुनबाई, कवी कलशांना सांगा अनाजी पंतांना गड उतार होण्याचा परवाना द्या म्हणून. जशी आपली आज्ञा. कविराज, अनाजी पंतांना परवाना द्या. जी.
कविराज, काय म्हणाल्या राजमातोश्री? म्हणाल्या ना परवानगी द्या. काय म्हणाल्या? परवानगी द्या. म्हणाल्या ना? हो. त्याचा अर्थ काय होतो? काय? तुझी चामुंडा देवी ही मला अडवू शकत नाही. काय म्हणालो? देवी चामुंड अडवू शकत नाही. म्हणून या अनाजी पंताला रोखायचं नाही. दुसरी गोष्ट, हा अनाजी पंत म्हणजेच परवाना आहे, हे लक्षात ठेव. झालं? किती आटापिटा केलास, कागदी घोडे नाचवलेस, नकार घंटा वाजवलीस, पण काय उपयोग झाला? तर काही नाही. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेव, या अनाजी पंताला अडचणीत आणशील तर तू तुझ्या दुर्भाग्याचा मृदुंग वाजवशील. मला वाजवता येत नाही मृदुंग. नको वाजवूस. दुर्भाग्याचा मृदुंग आपोआप वाजतो, आणि नाही वाजला तर मी आहे ना, मला जमतं ते. तुम्ही मृदुंग वादक आहात का मुजुमदार आहात? स्वराज्यासाठी मुजुमदार, तुझ्यासाठी वादक. असं चांगलं आहे. मी परवाने तयार करतो. 2 परवाने तयार करतो. 2? दुसरा कोणाचा? बाळाजी आवजींचा. ऐकलं का? चिटणीस आलं. प्रणाम. या बाळाजी बंत, तुमचीच वाट बघत होतो. या. आणि तयारी करा निघायची पंतांबरोबर. पंतांबरोबर? कशासाठी? आणि माझं काय त्यांच्याबरोबर? चिटणीस, आपण पंतांबरोबर जावं अशी माझी इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे म्हणून यायचंय, समजलं? चिटणीस, मी आपल्याला विनंती करतो, आपण पंतांबरोबर जा. अहो पण फार लांब नाही जायचंय. महाडला तर जायचंय. महाड म्हणजे महाडच नाही, आणखी आजूबाजूच्या परिसरात आपल्याला फिरावं लागणार. अहो नको नको कविराज, तेवढा आग्रह करू नका. माझी आणि त्यांची गाठ नका मारू. उगाचच फरफट होईल माझी. परपट म्हणजे? अहो तुमच्या कामाचा आवाका मोठा आहे, झेप मोठी आहे. या वयात झेपणार नाही आम्हाला ते. बघितलं कविराज, तुम्ही म्हणतात तर मी बाळाजी पंतांना घेऊन जायला तयार आहे, पण त्यांचीच इच्छा दिसत नाही आणि ते कोणाचं ऐकायलाही तयार नाही. बाळाजी पंत, ऐक. आता मिन्नतवारी थांबवा. आणि मी काय म्हणतो, तुम्हीच जा ना, तुम्हीच काम करून या, माझी काहीही हरकत नाही. हो, शेवटी काय, स्वराज्याचं काम झाल्याशी बसलं. बाबा, पंतांच्या बरोबर या ना जाऊन. नाही नाही, मला ते शक्य नाही. शिवाय चिटणीशीच्या कामाचा ढिगारा पडलाय. नको. हो, पण मग कामं कशी होणार? आमच्यावर विश्वास नाही. म्हणून तर नजर ठेवण्यासाठी ढवळ्या नाही तर पवळ्याचं लोडणं गळ्यात बांधायचं. बांधा. अहो पंत, नाराज कशाला होताय? नाराज नाही होत, पण इतकी वर्ष काम केल्यानंतर ही अवस्था. तुम्ही तर हात झटकले. आता आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा. मग असं करा, मला तर जमणार नाही. माझ्याऐवजी माझ्या आवजीला घेऊन जा. शाबास, ही तोड चांगली. बाप नाही तर त्याचा लिओक. चालतंय पंत, चालवून घ्या. ऐकलं का कविराज? नाही, बापाच्या ऐवजी पोरगा चालेल का? हाँ चलेगा. आबाची बैल आणि बाबाची गाडी. हाणतोय सुका
मी सोडतोय तू का